हे सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर भागविते काय द्यावे त्याची भावी कराये ठेवित हा पायी जीव थोडा प्रस्तुत सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा संतपूर प्रकरणातील 4 कडव्याचा असा अभंग आहे। या अभंगातून संतांना जे काही उपकार केलेले आहेत ते काय सांगावा आणि कोणता उपकार केला हे पहिल्याकडे सांगितलं आहे। आणि मग या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आमच्याजवळ काहीच नाही, काय द्यावे त्याशी भावे उत्तर आहे। काही जरी दिलं तरी त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होत नाही। महाराजांना वाटलं की उत्तीर्ण होण्याकरता आपला जीव त्यांच्या पायावर ठेवावा, पण जीव लहान म्हणून महाराजांना अडचण पडली। जीव ठेवू पायी संतांची त्याच्यातही कमीपणा वाटला का, कारण त्यांनी असा काही आपल्यावर उपकार केलेले आहे ते न सांगण्यासारखे आहे। काय केला उपकार? त्यांच्या सहज बोलण्यामध्ये आमचं हित झालेलं आहे आणि पुन्हा प्रयत्न करून त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे। असं मला तिसऱ्या कडे सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास संभविती, पण नुसतं शिकवतात असं नाही तर त्यांनी आमचा सांभाळ पण केला। कशा पद्धतीनं ते उदाहरणानं शेवटच्याकडे सांगितलं, विठाला विठाला अभंगावर काही बोलण्यापूर्वी काही आपल्याला परिहार द्यायचा। क्षेत्र देवगिरी कंसात दौलताबाद आज या ठिकाणी हा अद्भुत असा उपक्रम आहे। काय उपक्रम आहे? या संस्थेमध्ये शिकणारी जी मुलं आहेत त्यांनी इथं जे काही दौलताबाद परिसरातल्या मंडळींना त्यांना जे काही सहकार्य केलेलं आहे, जे काही उपकार केलेला आहे त्याच्यातून उत्तीर्ण होण्याकरता म्हणून हा कार्यक्रम ठेवला। विठाला आणि यालाच कृतज्ञ म्हटलेलं आहे। कृतज्ञ वेगळे असतात आणि कृतज्ञ वेगळा असतात। जे काय आपल्यावर उपकार केलेले असतात त्या उपकाराची जाणीव ठेवणारा त्याला कृतज्ञ असं म्हणतात, आणि जे आपल्यावर उपकार करतात पण त्याची जाणीव ठेवत नाही त्यांना कृतज्ञ म्हणतात। या संस्थेमध्ये जे काही शिकलेले मुलं आहेत त्यांनी कृतज्ञता या कार्यक्रमातून व्यक्त केली आणि या सर्व असणारे पूज्य असणारे अण्णा यांनी फार मोठा असा आपल्यावर उपकार केला आहे। जागा घेतल्या गेली, बांधून काढलं आणि आपल्या हातामध्ये देऊन ते आपल्या ठिकाणावर केलेले आहे। किती कष्ट झाले असते, एका मिनिटात बोलल्या गेलं किती वेळ लागला बोलायला? जागा घेतली, बांधून काढली, आपल्या हातात दिली आणि निघून गेली, किती वेळ लागला? पण हे करायला किती वेळ गेला असेल आणि याच्याकरता लोक आपण किती सहन केला असेल। विठाला आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी वास्तू निर्माण केले आणि म्हणून आपण हा कार्यक्रम करू शकतो। पहिले तर त्यांचे उपकार विठाला माना न माना उपकार त्यांचे, माना न माना पण त्यांचे उपकार बरोबर आहे।
आम्ही त्यांचे उपकार मानणार नाही. आता नाही मानले तरी त्यांचे उपकार आहेतच, बरोबर. त्यांनी आपण जरी मानले नाही त्यांचे उपकार, तरी पण त्यांचे उपकार आहेत हे कारण आपल्या समोर दिसायचं लागलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्याच इच्छेनुसार या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था चालू करण्यात आली. पहिलं शिबिर औरंगाबादला होतं आणि महाराजांचं 6 दिवस ज्ञानेश्वरी प्रवचन ठेवलं होतं. आणि मग त्या काळामध्ये त्यांनी मला म्हणजे, महाराज तुम्हाला सगळीकडे ठिकाणं दिसतात पण देवगिरी तुम्हाला दिसत नाही, मग तुम्ही या ठिकाणी जर संस्था काढली तर तुमचं काय घडलं? बघा आम्ही या ठिकाणी आलो, इथलं वातावरण पाहिलं, एक जणांना तर सांगून दिलं हे मुस्लिम बांधव आहे बघा दुकान, आम्हाला माहित नाही कोणाचं दुकान आहे. आम्ही त्या दुकानावर गेलो, ते म्हणजे कुणीकडे आले महाराज, तर आम्हाला अशी अशी संस्था काढायची आणि मग या ठिकाणी संस्था चालवून का नाही हे लोकांचे स्वभाव कसे आहे ते पाहण्याकरता. त्यांना काय सांगितलं माहिती का महाराज, याचं त्याचं पाहण्यापेक्षा आपण चांगलं असले की सगळेच चांगले असतात. आपण चांगले तर सगळे चांगले आहेत आणि आपण चांगले नाही तर सगळे चांगले नाही असं आहेच. पण आम्ही कोणालाच विचारलं नाही, तिथं सगळं उत्तर मिळालं. थोडक्यामध्ये संस्थेला सुरुवात झाली, उद्घाटन झालं नाही. आणि मग या संस्थेमध्ये कोणाला ठेवायचं, काय ठेवायचं, संस्था कशी चालवायची, तर काहीचं असं मत होतं, मला वाटतं अण्णाचं पण मत होतं की संस्था हे आपण काय करू, आयतं इथं मुलाला जेवण देऊ. तर त्यांना म्हणलं की बाबा आयतं जेवण देण्यापेक्षा मधुकरी पद्धतीनं जर जेवण दिलं तर चांगलं आहे. आता म्हणजे बाबा इथं मधुकरी कोणी देतं का नाही कोणाला नाही, कारण त्यांच्या जीवनामध्ये बरेच अनुभव आलेले असतात ना. मग मधुकरी कोणी देतं का नाही देतं, पण आपल्याला निश्चित त्याचा अनुभव होता की मधुकरी पुढं माळावर देखील भेटते. आम्ही या शिबिर चालू करण्याच्या पूर्वी भंडारा डोंगरावर 8 दिवस 11 दिवस मधुकरी मागून आम्ही राहतो. दादा माळाचे नदी भंडारा डोंगर, त्या भंडारा डोंगरावर देखील आम्हाला मधुकरी मिळत होती. म्हणलं हे तर काम आहे मग. आणि आपल्याला पूर्ण आत्मविश्वास होता की मधुकरी नक्की देणार म्हणजे देणार. आणि मग इथं जे काय आता कार्यकर्ते कोण होते मला काही एवढी जाणीव नाही, पाटील वगैरे अध्यक्ष, मग त्यांना असं मधुकरीची कल्पना दिली. आणि मग ते कसं करायचं, काय करायचं, त्यांना म्हटलं की काही नाही, जर भाकर असेल तर 1 भाकर आणि चपाती असेल तर 2 चपात्या, भाजी जे काही तुम्ही केलेलं असेल त्या आईचं द्यायचं. तर पाहता पाहता मला वाटतं 10-15 वर्ष झाले ना, 18 वर्ष झाली. 18 वर्षांपासून मधुकरीवर ही संस्था चाललेली. कोणाची तक्रार नाही. आता आमचे मधुकरी देणं बंद झालं, उलट त्यांचं प्रेम वाढत चाललेलं आहे. कशा पद्धतीनं प्रेम वाढत झालं, वर्षाकाळी सरिता जैसी चढू लागे खंडूस होता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा. या क्षेत्रातली जी भावना आहे, वास्तविक पाहिलं क्षेत्रामध्ये याच्याबद्दल भावना नसते, पण इथं भावना ही विशेष आहे. पाहता 18 वर्षे झाली संस्थेला चालू होऊन. आणि मधुकरी एखाद्यानं तरी मधुकरी बंद केली का? केली का?
उलट घर वाढत गेले असते, घर वाढले असते, पण पहिले ठरलेले घर कमी झाले नसते का? कारण या संस्थेवर सर्वांचं प्रेम आहे आणि त्यावेळेला पुन्हा संस्थेवर कोणाला ठेवायचं काय ठेवायचं इथं शिकवायला. मग आम्ही परमेश्वर महाराजाचं नाव सांगितलं. आता नाही म्हणले नाही, पण लोकांना सगळ्यांनी नाका मोडली. विठाला विठाला कशामुळं नाका मोडलेली? कारण लहान होत आणि लहान असल्यामुळं लोकांना वाटतं की हे काय शिकवेल काय होईल. पण आज मात्र असं झालं की सर्वांच्या मनामध्ये बसल्या गेला, सर्वांची मन जिंकल्या गेली. विठाला विठाला बोलण्याला माणसं हसत येतच. बरोबर, त्यांना एकदा जर बोलायला सुरुवात केली माणसं बोलत नाही, नुसते हसत राहते. तोंडाकडे पाहते माणसं. म्हणजे सर्वांची मनं जिंकल्या गेले. एवढंच नाही, मोठ्या महात्म्याचं म्हणजे अण्णाचं, ज्यांनी त्यांच्या जवळ थांबलं नाही. पण या पुढे पुढे उठाला खाली शिबिर होत, शिबिर होत आणि त्या शिबिरीच्या समारोपाला पूजा अन्नपूर्वी होती. ते म्हणजे महाराज तुम्ही आम्हाला परमेश्वर नाही दिला, तुम्ही साक्षात परमेश्वर दिला त्यांच्या मुखात. पण असं परमेश्वरनं सर्वांची मन जिंकल्या गेले आणि तुम्ही तेव्हापासून आतापर्यंत मधुकरी देता. याच्यातून उत्तीर्ण होण्याकरता हा कार्यक्रम नुसती मधुकरी देऊन मोकळे झाले नाही. महाराजांना या अभंगामध्ये जे सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी संस्थेवर प्रेम केलं असो. अशा पद्धतीनं तुम्ही जे काही सहकार्य केलेला आहे, जो काही उपकार केलेला आहे, उपकार कशाला म्हटल्या जातो माहिती का? अपेक्षा न करता सहकार्य केल्या जातं त्याला उपकार म्हटलेला आहे. उपकार या शब्दाचा अर्थ काय? कशाचीही अपेक्षा न ठेवता जे सहकार्य केल्या जातं त्याला उपकार असं म्हटलेलं आहे. समजा आता मधुकरी दिली, मधुकरीच्या मोबदल्यामध्ये कशाची अपेक्षा होती? तुम्हाला काय अपेक्षा आहे? काय 10-5 रुपये द्यावा म्हणून? मग उपकार कशाला म्हणायचं? अपेक्षा न करता केलेलं सहकार्य त्याला उपकार असं म्हटलेलं आहे. आणि असे उपकार तर गावाचे, परिसराचे, सर्वांचे उपकार आहेत. आता मला सगळे गावं सांगता येणार नाही. त्याच्यामुळं परमेश्वर महाराजांमुळं तुम्हीच कीर्तन करा, आम्ही आज काय करू? कारण नाव माहिती आहेत, गाव माहिती आहेत आणि कोणी काय सहकार्य केलं हेही माहिती आहे. विठाला विठाला ते म्हणे आज माझ्याकडून बोलणं शक्य नाही. लोकांनी 18 वर्षामध्ये जे काय प्रेम केलं त्या प्रेमाबद्दल काय बोला. आणि खरंच बरं का, तुमच्या लोकांचे अनंत आमच्यावर उपकार आहे. विठाला सगळ्यांनी थोडं भजन केलं तर बरोबर. विठाला
तुम्ही जे काय उपकार केले आणि करता त्याबद्दल आमची वाणी देखील या ठिकाणी विचार करू शकत नाही, पण अशा सर्वांचे उपकार आहेत। आता या ठिकाणी आपण जर चिंतन केलं तर कोणाकोणाचे उपकार आहेत ते काय सांगायचे? मनुष्य सांगू शकत नाही की यांचे उपकार आता झाले, पूर्ण झाले म्हणून। तुम्हाला कल्पना आहे कोणाकोणाचे उपकार सांगायचं का? पहिले 5 भूताचे आपल्यावर उपकार आहेत। विठाला विठाला पृथ्वीनं आपल्याला जागा दिली, हे पृथ्वीचे काय दाखवलं? समजा पृथ्वी मध्ये असते की आमच्या तुमचा आमचा संबंध नाही, राहायचं कुठं, खायचं कुठं, झोपायचं कुठं, पृथ्वीचे काय उपकार? पण पाण्याचे उपकार आहेत। पाण्यानं कधी आपल्याकडून अपेक्षा केली का मी तुम्हाला पाणी द्यायला? हा, लोक पाण्यावर पैसा कमवतात, हा भाग आहे, पण पाण्यानं कधी अपेक्षा केली? पाण्याचे उपकार आहेत। बरं, अग्नीचे देखील उपकार आहेत, वायूचे उपकार आहेत, आकाशाचे उपकार आहेत। म्हणून महाराज म्हणतात काय सांगू आता पंचभूताचे उपकार। कोणाचे उपकार आहेत? झाडाचे उपकार आहेत ना आपल्यावर, शास्त्रीय भाषेमध्ये वृक्ष म्हणायचे, त्या वृक्षाचे देखील आपल्यावर उपकार आहेत। कारण वृक्ष आपल्याला फळ देतात, ते स्वतः संपल्या जातात आणि आपल्याला फळ देतात, म्हणून वृक्षाचे आपल्यावर उपकार आहे। कोणाकोणाचे उपकार झाले? 5 भूताचे उपकार, वृक्षाचे आपल्यावर उपकार आहेत, त्याचप्रमाणे देवाचे देखील आपल्यावर उपकार आहेत। विठाला विठाला देवाचे आपल्यावर उपकारच आहेत ना। प्रमाण तुम्हाला सगळ्याला पाठ आहेत, कशाला वेळ घ्यायचा? देह देवाने त्याला अपेक्षा न करता देवानं देह दिला, हे देवाचे उपकार आहेत। देवानं सगळे इंद्रिय दिले, हे देवाचे आपल्यावर उपकार आहेत। एखादा जरी इंद्रिय दिला नसतं तर तुम्हाला कल्पना आहे, सर्व इंद्रियांना संपन्न असा देह देवानं दिला, हे देवाचे आपल्यावर उपकार आहेत। विठाला पुन्हा देवाचे कोणते उपकार आहेत माहितीये? देव स्वतः आपल्याजवळ येतील, कसे येतील याच्या करता देवानं प्रयत्न केले, म्हणून देवाचे देखील आपल्यावर उपकार। तुम्ही जर गीता वाचन केले तर मग आपल्या लक्षात येईल की भगवंतानं केवळ आपल्याकडे येण्याकरता काय काय निमित्त केलेलं आहे। आता ही कीर्तनामध्ये आपण काय सांगणार? देह दिला हे तर उपकार आहेत, इंद्रिय दिले हे उपकार आहेत, आयुष्य दिलं हे उपकार आहे, आणि ज्ञानही दिलं, हे देवाचे आपल्यावर उपकार आहेत। विठाला विठाला मग जसं हे सर्वांचे उपकार आपल्यावर आहेत, त्याप्रमाणे संतांचे देखील आपल्यावर उपकार आहे। संतांना कोणता उपकार केला हे अभंगाच्या पहिल्या
सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. महाराजांना विचारलं, महाराज काय सांगू संतांचे म्हणण्यापेक्षा संतांना कोणता उपकार केला ते सांगा. तर संतांना कोणता उपकार केला पाहिजे? संतांना जाग केलं. जग जोगी जाग जाग बोलते. जग जोगी ठिकठिकाणी साधू संतांना आपल्याला जाग केलेलं. उठा जागे वारी भावी चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. नामदेव महाराजांना या अभंगामध्ये सर्वांना जाग केल्या. पण कोणी म्हणत जाग करणं जसं आपण नित्य झोपत असतो ना, या झोपेतून जाग करणं याचा अर्थ असा. आपण झोपतो आणि मग झोपेतून उठवल्या जातं. पण आळशी माणसं याचा काय म्हणजे माहिती? आळशी झोपेतून उठवणं पाप असतं. झोपेतून उठवणं पाप आहे. खरं सांगा, झोपेतून उठवणं पाप आहे का पुण्य? झोपेतून उठवणं पाप आहे का पुण्य? आणि आळशी लोक काय म्हणते? झोपेतून उठवणं पाप असते, म्हणजे यांना उठवायलाच नाही पाहिजे. सांगायला केलं तर नाही मोठे. या खोलीतून उठवलं तर दुसऱ्या खोलीत जाऊन झोपायचं. त्या खोलीतून उठवलं तर वर जाऊन झोपायचं. पत्ताच लागत नाही. झोपेतून उठवणं ही झोप कोणती माहिती का? ही दैनंदिन झोप नाही सांगितली, तर अविद्या रूपी झोप सांगितलेली. अविद्येच्या विदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रमोदा अनादि तो अविद्या रूपी निद्रेमध्ये अनादि कालापासून झोपल्या जातो. कोणती झोप आहे? अविद्या. हे अविद्याच एक प्रकारची झोप आहे. आणि त्या झोपीमध्ये झोपलेले जे जीव आहे त्या जीवाला संत जाग करतात. उठा जागे मारे आता स्मरण करा पंढरीनाथा. अविद्या कशाला म्हणायचं कल्पना नाही का? तुम्ही तुम्हाला न कळणं याला म्हणायचं अविद्या. अविद्या अविद्या या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही तुम्हाला न कळणं याला म्हणायचं अविद्या.
आणि या अविद्येतून जाग केलं म्हणजे तुमची तुम्हाला ओळख करून दिली. विठ्ठला विठ्ठला महाराजांना आपल्याला ओळख करून दिलेली आहे. कितीतरी आपल्याला प्रमाणात सापडतील, पण त्यापैकी आपल्याला एखादं प्रमाण देऊ. अमर अमर माणसं मोठेपणा नाही समजा आपली कुठं मसनात गेलं तरी आपली बोलत विठाला विठाला मला कुठेही सांगा, कोण्याही गावात सांगा, कोण्याही गल्लीतला विचार आपल्याला सगळीकडे. अरे बाबा तुला जगातली ओळख असेल पण तुझी तुला ओळख आहे का? मग जगाची ओळख असून काय उपयोगाच आहे? माणसाला ओळख असावी पण आपली ओळख असावी. आणि आपली आपल्याला जेव्हा ओळख होत असते तेव्हा महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेला आहे, तो धन्य असतो. ओळखीला हवी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सही. ज्यांना स्वतःला ओळखलं ना तर तोच धन्य आहे. तोची एक हरी जग हरे रंगी नाचे ज्यांना हरीला ओळखलं तो धन्य आहे. आणि असा जो धन्य आहे तोच हरीच्या रंगामध्ये नाचत असतो. म्हणून धन्य जनी तोची एका हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा कृष्णे वाचे. तात्पर्य विषय चाला, ज्यानं स्वतःला ओळखलं तो जागा आहे आणि जो स्वतःला ओळखत नाही तो झोपलेला आहे. तो स्वतःला ओळखत नाही. महाराज त्याला स्वतःला स्वतः ओळख
असं म्हटलेलं आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अरे तू कोण आहे हे तू ओळख. एक गाठ्यातली ओळख नाही, एक माथ्यातली ओळख बघा. कोणाचा मी कोण राधे ओळख मला, कोणाचा मी कोण राधे ओळख मला. जन्म रोमी मथुरेत वाढलो मी गोकुळात, कोणाचा मी कोण ओळख मला म्हणजे मी जी ओळख करावी. संतांना मी जी ओळख करून दिली म्हणजे त्यांनी जाग केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा जाग केलं नाही तर महाराज निरंतर जाग करतात. काय सांगू आता संतांचे उपकार मग निरंतर जागविती. संतांना या पद्धतीनं आम्हाला जागृती दिली म्हणून महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. आणि त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता महाराजांना प्रयत्न केला हे दुसऱ्या पड्यामध्ये उतराई जीव थोडा. त्यांना काय द्यावा हे महाराजाला कळत. एक गोष्ट अशी ज्यांचे काही असे काही उपकार असतात त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काय द्यावा त्यांनाच काही सुचत नाही. जेव्हा रावणाला मारतो आणि सगळे अयोध्येला आणि मग असंच सगळ्याला बक्षीस द्यायचं ठरवलं. सगळ्याला बक्षीस दिलं पण मारुतीरायचं ओळख होते. मारुतीरायला काही दिलं आता काही दिलं नाही तर सीतामाता म्हणतात ते होते म्हणूनच हे सगळ्या गोष्टी घडल्या गेल्या. सगळ्याला तुम्ही दिलं पण मारुतीरायला तुम्ही काही दिलं नाही. तुम्हाला त्याला देण्याकरता म्हणून काहीच नाही. काय द्यावी त्याशी काय द्यावं. समजा आता तुम्ही 18 वर्षे मधुकरी दिलेली आहे. आम्ही काय दिलं म्हणजे तुमच्या उत्तर आहे काही जरी दिलं ना आम्ही देणार म्हणजे नाचतो पुस्तक देणार याच्यापेक्षा काय बरोबर. आज काय प्रमाणपत्र आहे. आता आपण प्रमाणपत्र दिले म्हणजे याच्यातून आपण उत्तीर्ण होणार आहे असं थोडं.
किंवा कोणाला कपडे दिले म्हणजे याच्यातून आपण उत्तीर्ण होणार आहे असं थोडंच. तुम्ही काही जरी समजा तुम्हाला आम्ही दिलं ना तर कशातूनच आम्ही उतरायला, कारण तुमचे असे आमच्या आता बोलता येत नाही ते काय काही. आता जर तुमच्या उपकाराबद्दल बोलता येत नाही तर त्याचा काही एवढंच फक्त तुमच्या पायावर डोकं ठेवा. उठाला मारुती रायाला देण्याकरता काहीच नाही. सीतामाईनं आपल्या गळ्यातला एक नवरत्नाचा हात काढला आणि मारुती रायाला दिला. मारुती राय एका झाडावर जाऊन बसले आणि ते मणी फुटून जाते. सीता माता म्हणतात एवढा अमोल किमतीचा नवरत्नाचा हात दिला आणि यांनी तर फोडायला केले. मारुती रायाला विचारलं तुम्ही याच्यामध्ये काम फोडायला नाही म्हणजे याच्यामध्ये माझं दैवत आहे काही पाहतो. दैवत प्रोग्राम म्हणजे नाही आणि म्हणजे याच्यात कुठे असतं का म्हणजे सगळ्यातच असतं ना. तो नाही ऐसा ढाव उरला असते सर्वत्र संपूर्ण गगन जैसे तो सर्वातच आहे. मग याच्यामध्ये का नसावा बरे मग तुमच्यामध्ये आहे का. तर ज्या वेळेला मारुती राहिलं आपलं हृदय फाळलं त्याच्यामध्ये पंचायतन दिसलं. मारुती रायाचे देवावर उपकार होते म्हणून देण्याकरता त्यांच्याकडे काही नाही. तसंच तुमचे म्हणा संतांचे म्हणा एवढे उपकार आहेत. काही जरी दिलं तरी आम्ही त्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. हा जीव जरी द्यायचा म्हणला जीव जीव म्हणजे तिथं आपला प्राण सोडणं याला जीव म्हणायचा नाही. प्राण सोडणं याला जीव म्हणायचा नाही. तर जीव या शब्दाचा अर्थ देहाला मी म्हणणारा जो आहे त्याला म्हणायचं जीव. जो देहाला मी माझं समजतो त्याला जीव म्हटलेला आहे. हा जीव जरी तुमच्या पायावर ठेवला तरी त्या उपकारातून आम्ही उत्तीर्ण होणार नाहीत का. कारण संत हे महान आहेत आणि आम्ही अल्प आहे. जीव हा अल्प आहे आणि संत हे महान आहेत. कारण महाराजच एका ठिकाणी म्हणतात ना आनो रेनो या ठोकडा तुका आकाशा शेवडा. महाराज केवढे होते. महाराज केवढे तुकाराम महाराज केवढे होते. फोटो दिसते तेवढी होती का. महाराज एवढे नव्हते त्यांना ठेवा. ज्यांची आकाशासारखी उंची आहे म्हणजे अधिकार आहे. त्यांच्या समोर काळ देखील असो गुलाम सलाम करतो. त्या तुकाराम महाराजांची उंची काय सांग.
हे रामेश्वर शास्त्रीचा अभंग आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, ऐसा तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जडी दगडा सहित वया कागिल्या जैसा गाया, ऐसा तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. म्हणजे सर्व दृष्टीनं ज्याचे मोठे आहे असे तुकाराम महाराज म्हणता. आणू रेणू या उघडा तुका आकाशा एवढा. आणि आपण जीव पाहिलं तर 3.5 हाताची एवढी ठराव खरं सांगा आपण एवढे समजायला माणसं वेळेची वेळेला वजन मोजते तर उंची मोजते. वेळेची वेळेला वजन मोजते आणि उंची मोजते. ते वजन बघा काही काही तर उंच वाढत नाही असं त्या चौकटीला धर देतात. आपला बॉस होता ठरावा त्याची उंची लहान होती, नाव नाही सांगत. आणि विचारलं कीर्तन झालं सांगत मला त्याची उंची लहान होती. त्याला असं वाटायचं की मी जरा उंच झालं तर बरं. मग ते संशय असं चौकटी होत्या, चौकटीलाच असं वर धरायचं असं खाली. आपली उंची किती माहिती? फक्त देहा एवढीच आपली उंची. कारण देह म्हणजे सर्व आपलं विश्व आहे. देह म्हणजे आपलं विश्व नाही, ध्यानात ठेवा. देहावरून जर आपण बाजूला असं कळलं तर मग आपली उंची कळत. पण आपण देहा एवढे समजायला लागलेला आहे. म्हणून महाराज म्हणतात काय द्यावे ठेविता पायी जीव पुढा. असं त्यांनी केलं का महाराजांना तिसऱ्या पर्याय सहज बोलावे हिताचं बोलणारे 3-4 हिताचं बोलणारे आई वडील आहे. आई वडील कधी हिताचं संगीत काही पापी म्हणतात काही म्हणायचं. अरे ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी पालन पोषण केलं ते तुला काही सांगते. हे तुझी विनाशकारी विपरीत बुद्धी. आई आणि वडील हे हिताचं सांगणारे आहे आणि भगवंत देखील आपल्याला हिताचं सांगणारे आहे. आणि संत तर आपल्याला हिताचं सांगणारच आहे. एक सांगायचं संतांच्या तोंडातून जो जो शब्द निघाला जाईल, संतांच्या मुखातून जो जो शब्द बाहेर पडला जाईल तो आपल्या कल्याणाचा जीवढा संतांचा म्हणतो बाकीच्याचा नाही. आता संत म्हणून मिरवणारे, महाराज म्हणून मिरवणारे एखाद्या वेळेला स्वतःच्या हिताचं पाहतील पण त्यांच्या हिताचं पाहतील. जीव मला म्हणायचं माहिती जे स्वतःचं पाहता, स्वतःचं हित पाहता आणि दुसऱ्याला हित दाखवता त्यांना जीव. आणि जे आपलं हित न पाहता
सगळ्याचं हित करता ते संत संता संतांच्या मुखातला एक एक शब्द हे म्हणजे काही हिताचाच आहे. महाराजांना तर संतांच्या मुखातला शब्द म्हणजे अमृत असं म्हटलेलं आहे. आले मुखा वाटे अमृत संत मुखातलं अमृत म्हणजे लक्षात आलं महावाक्य. कोणतं वाक्य आहे ज्याला महावाक्य म्हटलेलं आहे ते महावाक्य त्यांच्या मुखातलं बाहेर पडणं म्हणजे हे अमृत. याच्यावर बरंच चिंतन आहे पण आपला टाइमच झालेला आहे. म्हणून महाराजांनी म्हटलं असं त्यांच्या मुखातून वचन आलं ना तर त्यांचा लाभ महात नाही असं निरुबारायने देखील एका ठिकाणी म्हटलेलं आहे. वचनेची त्यांच्या होय महालाभ करी पद्मनाभ कृपा दृष्टी विठला वचनेची त्यांच्या होय महालाभ करी पद्मनाभ कृपा दृष्टी. त्यांच्या मुखातून निघालेला शब्द भगवान त्याचा पूर्ण करत आहे. काही लोक पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुंडरीकरायानं सर्वांना वर दिलेला आहे. गजर आहे पुंडरी काही तर काही म्हणते पांडुरंग महाराज की जय. बा आता पांडुरंग महाराज होय पांडुरंग महाराज समोर आहे पांडुरंग महाराज की जय. आता देव आता देवाच्या वर गजर करायचं झालं तर पुंडरी गोवर्देव हरी विठ्ठल वरदे हरी विठ्ठल पण. मग बरेच लोक असे देवाच्या पुंडलिकरायाच्या दर्शनाला गेले आणि दर्शनाला गेल्याच्या नंतर पुंडलिकरायानं देवाला बोलवून घेतलं आणि देवाला बोलवून घेतल्याच्या नंतर पुंडलिकराय म्हणले की याचा उद्धार करा. नाही पण हे म्हणले मूड येतो पापी येतो दुराचारी आले आणि याचा कसं काय उद्धार करू. पुंडलिकराय म्हणले मी म्हणालो ना मी म्हणालो जरा दाबून बोलल्या म्हणजे बरोबर. मूढ पापी जैसे तैसे मूढ पापी जैसे तैसे कैसे उतरी काशी लावणी एकेरी शब्दानं खावं जावं नाही. एकेरी शब्दात पुण्यकराय देवाला म्हणले हे जे पुढे येत ना पापी येत ना जसे असतील तसे यांचा उद्धार कर. म्हणून वचनेची त्यांच्या होय महालाभ करी पद्मनाभ
कृपा दृष्टी सहज त्यांच्या बोलण्यातून जरी शब्द बाहेर पडले तर ते आपले हिताचे असतात म्हणून महाराजांना म्हटलेलं आहे सहज बोलणे हित उपदेश पुन्हा करोने सायास शिकविते सायास म्हणजे प्रयत्न करून शिकवतात काचे साठी पंथ म्हणजे शिक्षक हे शिक्षक आता वास्तविक पाहायचं झालं तर त्याचं सगळं शिक्षण झालेलं असतं तरी पण ज्याचं शिक्षण राहिलेलं असतं त्याच्याकरता हातामध्ये पाटी घेतल्या जाते आणि त्या लेखणीनं ते गिरवल्या जातं आणि त्याच्याकडून स्वतः म्हणायचं आणि त्यांच्याकडून म्हणून घ्यायचं मन कमळाचं त्यानं म्हणायचं कमळाचं ख मन खटाऱ्याचं ख मन खटाऱ्याचं ख गरुडीची ग गरुडीचं ग मन गरुडीचं ग छत्री माहिती का तुला छत्री हो आहे छत्री कशा असते पण डोक्यावर घ्या मन मग छत्रीचं छे म्हणजे करुणी सायास शिकवली तसं संत हे देखील क्रिया करुणी दामी ती अंगी विठाला आम्ही संस्थेमध्ये शिकत असताना आनंदी महाराज वाघ महाराज आता संस्थेतले आम्ही संस्थेमध्ये शिकत असताना आता आम्ही तर महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजाला पाहिलं नाही पण आम्ही सद्गुरू भोले बाबा सद्गुरू वैद्य बाबा आम्ही यांना पाहिलं ते सकाळीच 4ला प्रदक्षिणाला जाईल किती वाजता आता आंघोळ किती वाजता करीत असेल 4 वाजता प्रदक्षिणा करून माऊलीचं दर्शन करून परत पुन्हा काकड्याला तयार संस्थेचा काकडा बरं हे झालं पुन्हा शिक्षणाबाबतीतही म्हणलं त्यांची कालक्रमानं सद्गुरू भोले बाबा त्यांच्या हातामध्ये सतत ग्रंथ होता ज्ञानेश्वरी म्हणा गाथा होता समजा आपण केव्हाही दर्शनाला गेलं तर त्यांच्या हातामध्ये ग्रंथच दिसल बरोबर आहे एक ग्रंथ नाही तर माळ आणि मग कोणी दर्शन घेतलं त्यांचं बोलणं एवढंच असतं असं बघायची चेष्टा देऊन काय चाललं बा बरं पुन्हा आपलं घेतलं वाचायला बस नाही त्याच्या बस म्हणायचं काम नाही जाय म्हणायचं काटवून येतो बरोबर येतो करुणी सायास आणि गुरुनिष्ठा किती होती कल्पना पंढरपूरला ज्या जागेवर शांताराम गुरुजी राहत होते त्याच जागेवर राहिले त्यांनी ज्या ठिकाणी पाठ सांगितला त्याच ठिकाणी पाठ सांगितला आणि ज्या ठिकाणी देह ठेवला त्याच खोलीमध्ये देह ठेवला आणि ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला तिथंच भोले बाबाचा अंत्यविधी झाला करुणी साया शिकवली ते काय असं प्रत्यक्ष सांगतातच त्या महाराज म्हणाचे तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे त्यांनी प्रयत्न केले आणि आम्हाला एक एक शब्द असा समजून दिलेला बरोबर आहे
आता पट म्हणजे काय, घट म्हणजे काय, तंतू म्हणजे काय माहिती होतं का? होय. आता बरं तुम्हाला तरी कसं वाटतं? घट, पट, तंतू हे कसं वाटतं? म्हणजे काय बाबा तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, नकाचा वाटा म्हणजे. पण घट म्हणजे काय, पट म्हणजे काय, तंतू म्हणजे काय, हे सर्व त्यांनी प्रयत्न करून आम्हाला शिकवलेलं आहे. महाराज देखील म्हटले नाही, तुका म्हणे करा घटापटा, नका जाऊ वाटा. म्हणजे त्यांनी अशा पद्धतीचे आपल्याकरता प्रयत्न केलेले आहेत. बरं, नुसतं बोलणं आणि नुसतंच प्रयत्न केले नाही तर त्यांनी सांभाळणं हे शेवटच्या पडामध्ये
त्यांनी नुसतं जाग केलं नाही, सहज बोलले नाही, शिकवलं नाही, तर त्यांनी सांभाळलं. मला वाटतं हे सगळंच्या सगळं दौलताबादला नक्कीच बसू शकतो. महाभंग घ्यावा काय घ्यावा मिळत नाही. बरेच अभंग निवडले गेले, पण निवडणुकी म्हणा त्या म्हणा, पण ते बरं वाटत नाही. आणि मग कीर्तनाला उभा राहायच्या नंतर मला कसं कळणार हे बरं अभंग आहे. आणि म्हणून तुमच्या समोर अभंग तुम्ही जागा करणारे आहे, पुन्हा सहज बोलणारे आहे, आणि शिकवणारे आहे, आणि सांभाळणारे. जसं संतांचं कार्य आहे तसंच तुमचं देखील कार्य आहे. म्हणून तुम्ही लहान नाहीत का, लक्षात ठेवा. गावातलं लहान नाही तर तुम्ही महान आहे. तुम्हाला तुमची कल्पना नसेल, तुमच्या मधुकरीची देखील तुम्हाला कल्पना नसेल. या तुमच्या मधुकरीनं कोणी गायक होईल, कोणी वादक होईल, कोणी कीर्तनकार होईल, कोणी भागवतकार होईल, कोणी रामायणकार होईल, कोणी संस्था चालवणारी होती. झाली संस्था चालू. मग तुमच्या मधुकरीची ताकद लहान नाही. विठाला विठाला मधुकरीची काय ताकद आहे ते मधुकरी घेणाऱ्याला पण माहिती नाही. ते आपण मधुकरी देतो, त्या मधुकरीची काय ताकद आहे. तर मधुकरीची ताकद एवढे तयार होणार, आणि पुन्हा या संस्थेच्या अध्यक्षेखाली पुन्हा काही संस्था होणार. म्हणून अशी ही संस्था आहे, आणि त्या संस्थेचं तुम्ही पालन पोषण करता, नोही नोही सांभाळता पण. म्हणून तुका म्हणे वत्स धेनुचे चित्ते कैसे मज येती सांभाळिता. जसं तुम्ही देखील संत मायबाप आहेत ना, तसं तुम्ही देखील मायबाप आहेत ना. तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतीच कीर्तिवान. जसे संत मायबाप आहे, जसं जन्म देणारे मायबाप आहे, तसं तुम्ही पालन पोषण करणारे देखील मायबाप आहेत. उठाला महाराजांना म्हटलं, काय द्यावे त्याची व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा ज्ञानेश्वरा.